कोल्हापूर जिल्हा परमिट बार असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी लाक्षणिक बंद ठेवून निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागणी निवेदन देण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष उदयसिंह बाबा निंबाळकर, दयानंद शेट्टी, किरण सुतार, सिद्धार्थ लाटकर यांच्यासह कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि कोल्हापूर ग्रामीण विक्रेता संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या मागण्यांसंदर्भात शासनात त्वरित कळवण्याचं आश्वासन संजय शिंदे यांनी दिलं। या संदर्भात टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबा निंबाळकर आणि हॉटेल असोसिएशनचे उज्ज्वल नागेश्वर यांनी संघटनेची भूमिका विशद केली। आज महाराष्ट्र शासनाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत, परमिट रूम असोसिएशन महाराष्ट्र व्यापी, यामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमचं निवेदन देऊन काय आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मांडलेल्या आहेत, याचा सकारात्मक असा विचार केला जाईल अशी ग्वाही आहे। जर लवकरात लवकर यामधून आमची व्यावसायिकांची सुटका व्हावी एवढीच इच्छा। हॉटेल असोसिएशन दरवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे परमिट रूमवरती फार मोठा इफेक्ट होणार आहे। गव्हर्नमेंट विल हॅव टू सॅक्रिफाईस लॉट ऑफ टॅक्स कलेक्शन, आणखी ह्याच्यामुळे प्रोहिबिशनला काही अर्थ राहणार नाही। लोक बाहेर जाऊन पितील। परमिट रूम जे एक सिस्टमची आपली प्रोविजन आहे, दॅट विल बी ऑल इट विल कोलॅप्स। तर मला वाटतं टॅक्स कलेक्शन करायचं असेल तर परमिट रूम ग्राहकांना न्याय मिळायला पाहिजे, टॅक्सेशन कमी व्हायला पाहिजे, एवढीच आम्ही प्रार्थना करतो। थँक्यू।